नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळेंना कृषी मंत्री यानंतर क्वेश्चन मार्क आहे तो वाचायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतरच तुम्हाला ज्या काही शिव्या मला द्यायच्या आहेत त्या द्या. चला तर सुरुवात करूया. लोकसभेचा निकाल लागताच महाराष्ट्राचा चाणक्य ऍक्शन बोर्डमध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी शरद पवार यांच्यावर जबाबदारी. आता देशाच्या राजकारणात पुन्हा पवार ठरणार किंग मेकर अशा अनेक बातम्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आल्या आणि त्यातीलच ही बातमी आहे की मोदींच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे कृषी मंत्री. शेवटपर्यंत बघा म्हणजे विषय तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देताना जातीय गणितही मोदींनी लक्षात घेतलेलं आहे. कोणत्या महाराष्ट्रातील नेत्यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं आहे ते देखील बघणार आहोत. त्यासोबतच राज्यातील विविध भागात समन्वय साधण्याचा प्रयत्न देखील भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. त्यामध्ये विदर्भातून 2 मंत्रिपद मिळालेली आहेत. त्यामध्ये विदर्भातील 2 नेत्यांना मंत्रिपद मिळालेली आहेत. त्यात नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत, त्यांना संधी दिली गेलेली आहे. दिग्गज नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे. आणि प्रतापराव जाधव जे की शिंदे गटाचे नेते आहेत, चौथ्यांदा खासदार झालेले आहेत. खासदारकीचा चौकार त्यांनी मारलेला आहे आणि त्यामुळं त्यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे. उत्तर महाराष्ट्रातून यंदा पराभूत झालेल्या भारती पवार यांच्याऐवजी ओबीसी नेता असलेला रक्षा खडसे यांना संधी दिली गेलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ तर मुंबईमधून गुजराती चेहरा पियुष गोयल यांना संधी दिली गेलेली आहे. शेड्यूल कास्ट मधून नेहमीप्रमाणेच रामदास आठवले जे की बांधील आहेत सध्या भारतीय जनता पार्टीकडे, त्यांना संधी दिली गेलेली आहे. त्यानंतर आता येऊया सुप्रिया सुळे यांच्याकडे. निश्चितच शरद पवार यांच्या ज्या बैठकी झाल्या मोदी यांच्या सोबत, जेव्हा अजित पवार भाजप सोबत जाण्याच्या तयारीत होते, सकाळचा शपथविधी तुम्हाला आठवतच असेल, त्या दरम्यान जर शरद पवार भाजप सोबत गेले असते तर आज सुप्रिया सुळे निश्चितच केंद्रीय कृषी मंत्री असत्या असं अनेकांना वाटतं. अजितदादा गटाला हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी मंत्रिपदासाठी फोन आलेला नव्हता, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नाही असं सध्या तरी वाटतंय. पवारांचे आज 8 खासदार आहेत. भाजप सोबत जर पवार गेले असते तर कदाचित एवढे आले नसते, पण बारामतीची सुप्रिया सुळेंची जागा तर पवार जिंकलेच असते आणि तशा परिस्थितीत सुप्रिया सुळे निश्चितच केंद्रीय कृषी मंत्री झाल्या असत्या असं अनेकांना वाटतंय. त्या खरंच झाल्या असत्या का आणि या चर्चांना तथ्य आहे का, यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. महाराष्ट्रामध्ये मोदी कॅबिनेटमध्ये ज्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का, की इतर एखाद्या नेत्याला मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळायला हवं होतं? श्रीकांत शिंदे यांना देखील स्थान दिलं जाईल अशी चर्चा होती, मात्र अद्याप तरी त्यांना फोन आलेला नाहीये. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, त्यांना स्थान दिलं जायला हवं होतं का, यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.